स्वागत बुलेटिनची सुरुवात आपण अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाच्या अशा बातमीने करणार आहोत। मुलाच्या मित्रासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून मोहिनी वाघ यांनी पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालंय। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती। मात्र सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या अपहरणातून नाही तर अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक केली आहे। मोहिनी वाघ यांचं वय सध्या साधारणपणे 48 वर्ष आहे आणि तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे। अक्षय जावळकर हा मोहिनी वाघ यांच्या मुलाचा मित्र आहे। मुलाच्याच वयाचा असल्यामुळे अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला आली नव्हती। मात्र सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी आणि सतीश तसंच अक्षय यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते। अनेक वर्ष त्यांच्यातले वाद धुमसत होते आणि त्यातूनच सतीश वाघ यांची हत्या झाल्याचं आता समोर येत आहे। अतिशय धक्कादायक खुलासा झालेला आहे। नाही, आतापर्यंत ह्यातले जे पहिल्या दिवशीची आपल्या तपासात जी माहिती आणि FIR मध्ये जी माहिती आली होती की 4 लोकांनी उचलून गेले, त्या 4ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यानंतर याच्यातलं जे जो मूळ कटात ज्यांनी सहभाग प्लॅनिंग केलं होतं त्या अक्षय जवळकरला पण घेतलेलं आहे आणि आता या महिलेला ताब्यात घेतलेला आहे। असे 6 आरोपी अटक झालेत। अजून अतिरिक्त आरोपी निष्पन्नाची शक्यता कमी आहे, तरी पण आम्ही तपास करत आहोत। तर अशा पद्धतीचा अत्यंत धक्कादायक खुलासा सतीश वाघ यांच्या हत्येसंदर्भात झालेला आहे आणि याबद्दल आपण तपशीलवार माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, एखाद्या सिनेमा किंवा थ्रिलर सारखा हा सगळा प्रकार आता सामोरा येतोय, नक्की या संदर्भामध्ये आणखीन तपशील काय आहेत? 9 डिसेंबरला सतीश वाघ यांचं जेव्हा अपहरण झालं तेव्हा हे अपहरण पैशांसाठी खंडणीसाठी झालं असा बनाव रचण्यात आला आणि सुरुवातीला पोलिसांचा तपास देखील तशाच पद्धतीने सुरू राहिला। आपण पाहिलं की मॉर्निंग वॉकसाठी गेलेले सतीश वाघ त्या CCTV फुटेजमध्ये दिसत आहेत। एक गाडी येते आहे, त्यामध्ये त्यांना बसवलं जातं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील शिंदवणे घाटामध्ये अतिशय छिन्न-विच्छिन्न अवस्थेमध्ये आढळला आणि सुरुवातीला पैशांसाठी त्यांचं अपहरण झालेलं असावं असं वाटलं, असं भासवण्यात आलं। मात्र पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा पार्श्वभूमी अतिशय धक्कादायक उलगडत गेली। या सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी आणि त्यांच्याकडे अनेक वर्ष भाड्याने राहणारा हा अक्षय यांचे अनैतिक संबंध असल्याचं पोलिसांना लक्षात आलं। मात्र पोलिसांना त्यासाठी ठोस असा पुरावा जमा करणं आवश्यक होतं। पोलिसांनी आधी अक्षय जावळकरला आणि त्याच्या मित्रांना अटक केली, मात्र या हत्येमध्ये त्यांना जो साथ देणारा होता तो फरार होता। तो धाराशिवमध्ये 2 दिवसांपूर्वी पकडला गेला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला आणि अखेर या मोहिनी वाघ यांना अटक केली। मोहिनी वाघ 48 वर्ष वय आहे आणि या अक्षय जावळकरचं 32 वय आहे। या दोघांचे अनैतिक संबंध होते। सतीश वाघ यांना याची माहिती होती। अनेक वर्षांपासून हे सगळं सुरू होतं, त्यातून वाद सतत वाढत होते आणि त्या सगळ्या वादातून मोहिनी वाघ यांनी अक्षय जावळकरला त्यांच्या पतीची सतीश वाघ यांची हत्या करायला सांगितलं आणि त्यानंतर या अक्षय जावळकरनी त्याच्या मित्रांना सोबत घेऊन ही हत्या घडवून आणली। पूर्वी मंदार, एकंदरीत हा प्रकार काही गेल्या काही वर्षातला पण वाटत नाहीये, बऱ्यापैकी जुना एकंदरीत प्रकार आहे असं दिसतंय। तर संपूर्णपणे पूर्वपीठिका याची काय आहे? याची सुरुवात होते 2001 साली, जेव्हा अक्षय जावळकरचे आई वडील या वाघ दाम्पत्याच्या खोलीमध्ये भाड्याने राहायला आले। त्यावेळी या अक्षय जावळकरचं वय अवघं 9 वर्षांचं होतं आणि या वाघ दाम्पत्याचा म्हणजे सतीश आणि मोहिनी वाघ यांचा मुलगा देखील त्याच्याच वयाचा होता। दोघं मित्र होते। तेव्हापासून अगदी 9 वर्षाचा असल्यापासून या अक्षय जावळकरचं वाघ दाम्पत्याच्या घरी येणं जाणं होतं आणि त्यातून जी काही ओळख वाढली तर 2013 मध्ये म्हणजे हा जेव्हा अक्षय जावळकर 21 वर्षांचा झाला तेव्हापासून या अक्षय जावळकरचे आणि मोहिनी वाघ यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले। दरम्यानच्या काळात अक्षय जावळकर सिव्हिल इंजिनियर बनला, त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला।
2016ला जेव्हा याची कुणकुण सतीश वाघ यांना लागली तेव्हा वाद झाले, वादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर या अक्षय जावळकरच्या आईवडिलांनी वाघ दाम्पत्याची भाड्याची खोली सोडायचं ठरवलं आणि तिथून काही अंतरावरती ते राहायला गेले. त्यानंतर अक्षय जावळकरचं लग्न देखील झालं, मात्र लग्न झाल्यानंतर देखील त्याचे अनैतिक संबंध या मोहिनी वाघ यांच्याशी सुरू राहिले. त्यातून पुन्हा वाद होत गेला. या मोहिनी वाघ यांना सतीश वाघ यांच्याकडे जे काही आर्थिक व्यवहार होते स्वतःच्या नवऱ्याकडे ते स्वतःकडे घ्यायचे होते आणि अनैतिक संबंधांना देखील ते अडथळा ठरत होते. त्यामुळं मोहिनी वाघ यांनीच या अक्षय जावळकरला सांगून त्यांच्या पतीचा सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं आणि त्या दृष्टीने मग अक्षय जावळकरनी सगळा कट रचला. त्याच्या मित्रांना यामध्ये सहभागी करून घेतलं आणि 9 डिसेंबरला सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांची अवघ्या 15 मिनिटांमध्ये, अपहरणानंतर 15 मिनिटांमध्ये अतिशय निर्गुण हत्या केली. तब्बल 70 वार त्यांच्यामध्ये गाडीमध्येच करण्यात आले आणि त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला आणि बनाव रचण्यात आला की खंडणीसाठी हा सगळा प्रकार झालेला आहे. मात्र पोलिसांनी तपास सुरू केला. ही सगळी पार्श्वभूमी 2001 पासूनची पोलिसांच्या लक्षात आली आणि पोलिसांनी एक एक करून सगळ्या आरोपींना अटक केली. सरतेशेवटी अटक झाली ती अर्थातच मोहिनी वाघ यांना पूर्वी. मंदार, पण त्याचबरोबर सगळा प्रकार पाहिला तर अत्यंत व्यवस्थित कट रचून केलेली ही हत्या आहे असं सुद्धा इथे लक्षात येत आहे. आणि दुसरं म्हणजे खून मात्र प्रचंड निर्घृण पद्धतीने करण्यात आलाय, म्हणजे क्राईम ऑफ पॅशन म्हणावं अशा पद्धतीचा हा खून आहे. 70 वार जसं तुम्ही म्हणालात. तर या संदर्भामध्ये पोलिसांना अधिक काही माहिती मिळाली आहे का? हत्या आहेच, मात्र या हत्येच्या पाठीमागे जो अतिशय राग अक्षय जावळकरच्या मनामध्ये सतीश वाघ यांच्याबद्दल होता तो या सगळ्यातून दिसून आला. कारण तब्बल 70 वार करण्यात आले. हे सुपारी किलर नाही आहेत, यांच्यापैकी कोणाचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे. फक्त हत्या करून पैसे मिळवायचे एवढाच या पाठीमागचा उद्देश नव्हता. तर गेली अनेक वर्ष या सगळ्या अनैतिक संबंधातून राग एकमेकांच्या बद्दल होता किंवा सतीश वाघ यांच्याकडून अनैतिक संबंधांना अडथळा येत होता. वेळोवेळी ते मोहिनी वाघ यांना मारहाण करत होते आणि याचा राग या अक्षय जावळकरच्या मनात होता. त्या सगळ्या रागातून तब्बल 70 वार करून अतिशय निर्गुण हत्या करण्यात आली या सतीश वाघ यांची आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला. आणि ज्या निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती तो देखील पोलिसांसाठी एक आश्चर्याचा भाग होता. कारण सुपारी किलर जर असतील, काही पैशांसाठी जर हत्या केली असेल तर हत्या करून बाजूला होतात, मात्र इथं तब्बल 70 वार करण्यात आले होते. यातून त्या मारेकऱ्याची जी मानसिकता आहे, जो राग आहे, ज्याची हत्या झाली त्याच्याबद्दलचा, तो देखील त्यातून दिसून येत होता आणि ती देखील पोलिसांच्या तपासाची एक दिशा ठरली पूर्वी. धन्यवाद मंदार. एकंदरीतच अतिशय धक्कादायक आणि त्याचबरोबर मानवतेला लाजवतील अशा पद्धतीचे खुलासे या प्रकरणात होत आहेत. आपण जी माहिती दिली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर व्यतिरिक्तच्या बातम्यांचा आता आपण आढावा घेऊया. पाहूया बातम्यांचं